नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण अहमदनगर पोलीस भरतीमधील जो काही पेपर आहे 7 जुलै 2024 रोजी झालेला, त्यातील जी केमधील जेवढे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आहेत ते सविस्तर पाहूया. एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे चंद्रपूर, पर्याय क्रमांक 2 आहे बीड, पर्याय क्रमांक 3 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नाशिक येथे काय एकलहरे औष्णिक वीज केंद्र आहे. दुसरा प्रश्न, सिद्धिटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे अहमदनगर, पर्याय क्रमांक 3 आहे रायगड, पर्याय क्रमांक 4 आहे सोलापूर. वरील प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदनगर येथे काय सिद्धिटेक हे अष्टविनायकाचे मंदिर आहे. तिसरा प्रश्न, चंदनपुरी घाट कुठून कुठे जाताना लागतो? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे ते नाशिक, पर्याय क्रमांक 2 आहे आळेफाटा ते कल्याण, पर्याय क्रमांक 3 आहे पुणे ते मुंबई, पर्याय क्रमांक पुणे ते मुंबई, पर्याय क्रमांक 4 आहे पुणे ते सातारा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट म्हटलेला आहे. चौथा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो? पर्याय क्रमांक 1 आहे बेरीबेरी, पर्याय क्रमांक 2 आहे स्कॅर्वी, पर्याय क्रमांक 3 आहे मुळदूस, पर्याय क्रमांक 4 आहे रातांदळेपणा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हा मुळदूस हा रोग डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पाचवा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे राजाराम मोहन राय, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 आहे दादाबाई नौरोजी, पर्याय क्रमांक 4 आहे बंकिमचंद्र चटर्जी. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजाराम मोहन राय यांनी काय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. सहावा प्रश्न, लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 आहे उपपंतप्रधान, पर्याय क्रमांक 3 आहे उपराष्ट्रपती, पर्याय क्रमांक 4 आहे लोकसभा उपसभापती. उपसभापती ही इथं प्रिंट मिस्टेकमुळे आलेलं नाही आहे. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोकसभेच्या उपसभापतीपदी काय लोकसभेच्या सभापतींनी राजीनामा द्यायचा असतो. सातवा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? पर्याय क्रमांक 1 आहे 6 जुलै 1837, पर्याय क्रमांक 2 आहे 3 जानेवारी 1831, पर्याय क्रमांक 4 आहे 6 जानेवारी 1812, पर्याय क्रमांक 4 आहे 18 फेब्रुवारी 1823. यातील योग्य उत्तर आहे 3 जानेवारी 1831, पर्याय क्रमांक 2. आठवा प्रश्न, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024साठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता? पर्याय क्रमांक 1 आहे भारत, पर्याय क्रमांक 2 आहे पाकिस्तान, पर्याय क्रमांक 3 आहे न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 4 आहे अमेरिका. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका. हा जो प्रश्न आहे 2024 मधला आहे, कारण ही जे प्रश्नपत्रिका आहे 7 जुलै 2024 रोजी झालेली आहे. नववा प्रश्न, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कुस्ती, पर्याय क्रमांक 2 आहे नेमबाजी, पर्याय क्रमांक 3 आहे लांब उडी, पर्याय क्रमांक 4 आहे क्रिकेट. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेमबाजी. 10वा प्रश्न, तराजूचे कार्य डॅश नुसार चालते? पर्याय क्रमांक 1 आहे परिवलाच्या तत्वानुसार, पर्याय क्रमांक 2 आहे समवेग अक्षयतेच्या नियमानुसार, पर्याय क्रमांक 3 आहे बलाच्या चतुष्कोनाचा नियम, पर्याय क्रमांक 4 आहे ऊर्जेच्या अक्षयतेचा नियम. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परिवलाचे तत्वानुसार काय तराजूचे कार्य चालते. 11वा प्रश्न, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश असतो? पर्याय क्रमांक 1 आहे 120 ते 80, पर्याय क्रमांक 2 आहे 140 ते 120, पर्याय क्रमांक 3 आहे 150 ते 70, पर्याय क्रमांक 4 आहे 100 ते 60. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 120 ते 80. 12वा प्रश्न,
पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पर्याय क्रमांक 1 आहे आइन्स्टाईन, पर्याय क्रमांक 2 आहे साल्क, पर्याय क्रमांक 3 आहे चेडविक, पर्याय क्रमांक 4 आहे लुई पाश्चर. तर यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, साल्क या शास्त्रज्ञांनी पोलिओची लस शोधून काढली. 13वा प्रश्न, चोंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे कर्जत, पर्याय क्रमांक 2 आहे जामखेड, पर्याय क्रमांक 3 आहे श्रीगोंदा, पर्याय क्रमांक 4 आहे पाथर्डी. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जामखेड येथे काय चोंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान आहे. 14वा प्रश्न, संत चोखामेळा यांची समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे शेवगाव, पर्याय क्रमांक 2 आहे पैठण, पर्याय क्रमांक 3 आहे मोजरी, पर्याय क्रमांक 4 आहे मंगळवेढा. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मंगळवेढा येथे काय संत चोखामेळा यांची समाधी आहे. 15वा प्रश्न, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे गोवा, पर्याय क्रमांक 2 आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3 आहे गुजरात, पर्याय क्रमांक 4 आहे हिमाचल प्रदेश. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तामिळनाडू या राज्यात काय पोंगल हा सण साजरा केला जातो. 16वा प्रश्न, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे संतूर, पर्याय क्रमांक 2 आहे सरोद, पर्याय क्रमांक 3 आहे बासरी, पर्याय क्रमांक 4 आहे शहनाई. येथील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बासरी हे पंडित हरिप्रसाद चौरसिया हे वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 17वा प्रश्न, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? पर्याय क्रमांक 1 आहे प्रल्हाद कृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 आहे राम गणेश गडकरी, पर्याय क्रमांक 3 आहे नारायण मुरलीधर गुप्ते, पर्याय क्रमांक 4 आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या टोपण नावाने ओळखले जातात. 18वा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदार येतात? पर्याय क्रमांक 1 आहे 8, पर्याय क्रमांक 2 आहे 12, पर्याय क्रमांक 3 आहे 15, पर्याय क्रमांक 4 आहे 17. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. कुठं? अहमदनगर जिल्ह्यामध्ये. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे गोदावरी, पर्याय क्रमांक 2 आहे प्रवरा, पर्याय क्रमांक 3 आहे मुळा, पर्याय क्रमांक 4 आहे मुठा. यातील योग्य उत्तर आहे भंडारदरा हे धरण जे आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, प्रवरा नदीवर आहे. 20वा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय क्रमांक 1 आहे पुरंदर, पर्याय क्रमांक 2 आहे शिवनेरी, पर्याय क्रमांक 3 आहे रायगड, पर्याय क्रमांक 4 आहे राजगड. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुरंदर या ठिकाणी संभाजी महाराजांचा जन्म झाला. ॲनी बेझंट व डॅडॅश यांनी होमरूल चळवळ सुरू केली. पर्याय क्रमांक 1 आहे गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 2 आहे लाला लजपतराय, पर्याय क्रमांक 3 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांनी मिळून काय होम रूल चळवळ सुरू केली. दीक्षाभूमी हे स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 2 आहे वर्धा, पर्याय क्रमांक 3 आहे अमरावती, पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. 23वा प्रश्न, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 आहे गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 3 आहे गणेश आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 4 आहे. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केले? आर्य समाजाची स्थापना केली. ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवास होतो? पर्याय क्रमांक 1 आहे मेंदू, पर्याय क्रमांक 2 आहे कान, पर्याय क्रमांक 3 आहे डोळे, पर्याय क्रमांक 4 आहे अस्थि. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डोळे. डोळे या अवयवास ग्लुकोमा हा रोग होतो. 25वा प्रश्न,
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 आहे हेग येथे, पर्याय क्रमांक 2 पॅरिस, पर्याय क्रमांक 3 आहे बर्लिन, पर्याय क्रमांक 4 आहे वॉशिंग्टन. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेग येथे काय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय आहे. 26वा प्रश्न, धरमतर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे नांदेड, पर्याय क्रमांक 2 आहे रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 4 आहे रायगड. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रायगड येथे धरमतर खाडी आहे. 27वा प्रश्न, तंबाखू मध्ये डॅश हे धोकादायक रसायन असते? पर्याय क्रमांक 1 आहे युरिया, पर्याय क्रमांक 2 आहे निकोटीन, पर्याय क्रमांक 3 आहे युरिक आम्ल, पर्याय क्रमांक 4 आहे कॅल्शियम. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निकोटीन हे काय तंबाखूमध्ये धोकादायक रसायन असते. 28वा प्रश्न, वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती विचारलेला आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 18वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 आहे 96वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 आहे 105वी घटना दुरुस्ती, पर्याय क्रमांक 4 आहे 101वी घटना दुरुस्ती. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 101वी जी घटना दुरुस्ती आहे ती कशा संबंधित आहे? GST संबंधित आहे. 30वा प्रश्न आहे, लक्षद्वीप बेटे डॅश येथे आहे? प्रशांत महासागर, पर्याय क्रमांक 1 होता, अरबी समुद्र, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे बंगालचा उपसागर, पर्याय क्रमांक 4 आहे भूमध्य समुद्र. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी समुद्रामध्ये काय लक्षद्वीप हे बेट आहे. 30वा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? पर्याय क्रमांक 1 आहे ग्रामसेवक, पर्याय क्रमांक 2 आहे तहसीलदार, पर्याय क्रमांक 4 आहे BDO, पर्याय क्रमांक 3 होतं BDO आणि पर्याय क्रमांक 4 आहे तलाठी. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर जो आहे तो पर्याय क्रमांक 4 हे तलाठी सांभाळतो. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? पर्याय क्रमांक 1 आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, पर्याय क्रमांक 2 आहे जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3 आहे निवासी उपजिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3 आहे जिल्ह्याचे पालकमंत्री. जिल्हा नियोजन समितीचे जे सचिव असतात ते कोण असतात? जिल्हाधिकारी हे असतात. पर्याय क्रमांक 2 हे याचे वरील प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 32वा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे गोविंदाग्रज, पर्याय क्रमांक 2 आहे शाहीर विठ्ठल, पर्याय क्रमांक 3 आहे वि. शिरवाडकर, पर्याय क्रमांक 4 आहे वि.स. खांडेकर. यातील योग्य उत्तर आहे वि. शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे तो काय मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 34वा प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? पर्याय क्रमांक 1 आहे 2004, पर्याय क्रमांक 2 आहे 2005, पर्याय क्रमांक 3 आहे 2008, पर्याय क्रमांक 4 आहे 2010. यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 2005 रोजी भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम लागू झालेला आहे. या सिरीजमधील आपला GS अहमदनगर पेपरमधील 7 जुलै 2024 रोजी जो अहमदनगरचा पेपर झालेला आहे पोलीस भरतीसाठी त्यातील GS या विषयातील शेवटचा प्रश्न. 35वा, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते? यातील पर्याय क्रमांक 1 आहे भूम, पर्याय क्रमांक 2 आहे वेरूळ, पर्याय क्रमांक 3 आहे जाम, पर्याय क्रमांक 4 आहे पैठण. यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पैठण. आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी या पहिले झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकाचा जर असंच तुम्हाला रिव्हिजन पाहिजेत असेल तर ते कॉमेंटमध्ये सांगा आणि लेक्चर जर आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.